बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अन्यायामुळे राज्यभरामध्ये निदर्शनं करण्यात आली आहेत। नवनीत राणा, नितेश राणे, सुजय विखे यांच्या उपस्थितीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी निदर्शनं करण्यात आली। अमरावतीमध्ये हिंदू जनाक्रोश मोर्चा, बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात जयस्तंभ चौक ते राजकमल चौकापर्यंत मोर्चा। बांगलादेशचे सीएम जे बॉर्डर आहे ते फक्त ओपन करा। 15 सेकंड मध्ये हिंदुस्थानचे हिंदू बांगलादेश सोबत त्यांची लायकी त्यांना दाखवून देईल, एवढा मी सांगू शकते। नागपूरमध्ये आरएसएसचं धरणे आंदोलन, बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात विदर्भातील सगळ्या जिल्ह्यांमध्ये आंदोलन। नाशिकमधील इगतपुरीत सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध मोर्चा, बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात बोरटेंभी फाटा ते इगतपुरी तहसील कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा। संभाजीनगरमध्ये हिंदू जनजागरण समितीतर्फे धरणे आंदोलन, बांगलादेशातील हिंदूंवर सुरू असलेल्या अत्याचाराच्या विरोधात आंदोलन, आंदोलनस्थळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात। बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अन्यायाविरोधात सिंधुदुर्गातील ओरोस या ठिकाणीही न्याय मोर्चा, सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चाचं आयोजन, यामध्ये नितेश राणे आणि निलेश राणे सहभागी। बांगलादेशमध्ये आमच्या माता भगिनींचे हाल पाहिल्यानंतर मी तुम्हाला बोलतो, तो व्हिडिओ सुरू केल्यानंतर पूर्ण पण करता येत नाही, एवढं वाईट अवस्था त्या लोकांनी केलेली आहे। अहिल्यानगरमध्ये हिंदूंवरील अत्याचाराविरोधात जोरदार निदर्शनं, भाजप नेते सुजय विखे पाटील मोर्चामध्ये सहभागी। मोर्चात मोठ्या संख्येनं हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते सुद्धा सहभागी। जालन्यातील मंठा या ठिकाणी कडकडीत बंद, बांगलादेश या ठिकाणी होत असलेल्या हिंदू बांधवांच्या अत्याचाराप्रकरणी मंठा शहरात सकल हिंदू समाजाचा हिंदू न्याय मोर्चा। कोल्हापूरमध्ये सकल हिंदू समाजाकडून हिंदू रक्षा आंदोलन, बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन। नंदुरबारमध्येही हिंदूंवर सुरू असलेल्या अत्याचाराच्या विरोधात आंदोलन, संत महंतांच्या उपस्थितीत मूक मोर्चाचं आयोजन। तर अकोल्यातही सकल हिंदू समाजाकडून सभा, बांगलादेशातील अत्याचाराविरोधात निदर्शनं।